तर फायनली आम्हाला रिक्षा भेटले, रिक्षावाले काका थांबले आमच्यासाठी. तर आता आम्ही आरेतून जाणार आहोत गोरेगाव स्टेशनला ईस्टला. आपली ऑलरेडी आपली एक रिक्षा तिथे जाऊन पोहोचलेली आहे. त्याच्यामध्ये असंग गेलाय आणि आम्ही दादा गेला आणि माझी याची फॅमिली आहे याची बोक्या सातबंडीची फॅमिली पुढे गेली आणि आम्ही राहिलो मागे. तो आज थोड्या वेळासाठी तो माझ्या फॅमिलीचा हिस्सा आहे. हे बघा बोक्या सातबंडी दाखवा, बोक्या सातबंडी बघा. तर आम्ही चाललेलो आहोत आता गोरेगाव स्टेशन. चला. सो मंडळी फायनली आम्ही पोहोचलो आहोत गोरेगाव स्टेशनला. पाहू शकता खूप सारा क्राऊड आहे, गर्दी आहे फुल. तिकीट काढण्याचा प्रयत्न करू गर्दीमध्ये. चला. पूर्ण बस रिक्षासाठी फुल ऑन गर्दी गोरेगाव स्टेशनला आहे. बघा इथून पुढची अपडेट घेऊयात. चलो 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 चलो. चलो 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 आगे चलो. चलो आगे चलो. गाडी घेऊन जाईल. चलो चलो चलो. अरे चलो चलो चलो. चलो 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 चलो. चलो आगे. चलो चलो चलो. बाइक वॉश ₹99. अरे वा. अरे ट्रेन कधी वाजता येणार आहे? ट्रेन आहे 7:30. 6:25 घेतला असतं की तिकीट. अन्वित काय मागत नाही आणि अन्वितने बघा शूज ट्राय करायला घेतलाय. तुला कलर कुठला आणि आपली पब्लिक आणि राशी पण शूज ट्राय करते. बघूया काय दाखवतो राशीसाठी. राशीसाठी शूज शॉपिंग करायला आलेत थेट सांगलीवरून. ट्रॅक पॅन्ट बघायला आलेत. ट्रेनला यायला थोडा टाईम आहे. 7:30ची ट्रेन आहे गोरेगाव टू पनवेल डायरेक्ट. तर शॉपिंगसाठी आलो असंगला याच्यात पॅन्ट्स वगैरे. तर चाललंय बघायचं. सो मंडळी आता आमचा चालवणार आहे प्रवास, ट्रेनचा प्रवास.
तो असणार आहे गोरेगावपासून पनवेलपर्यंतचा डायरेक्ट ट्रेन असणार आहे मंडळी. कारण डायरेक्ट ट्रेन करण्याचं पण जाण्याचं पण रिझन आहे तसं की हा आहे ट्रॅफिकचा टाईम. तर ट्रॅफिकच्या टाईममध्ये छोटी बच्ची कच्ची लहान लहान मुलं घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही असं डिसाईड केलं की आम्ही डायरेक्ट ट्रेनने जाणार आहोत गोरेगाव टू पनवेल. तर आम्ही तिकीट वगैरे काढले आहे, तुम्ही बघितले असेल. आता तुम्हाला आम्ही तिकीट दाखवले. तर आम्हाला डायरेक्ट जाणार बघू शकता. ट्रेन आलेली आहे. आता ही ट्रेन इथे 10 मिनटं थांबणार आहे. तर आम्ही पटकन जागा पकडून बसणार आहोत या ट्रेनमध्ये आणि ह्या ट्रेनने आम्ही जाणार आहोत डायरेक्ट गोरेगाव टू तलोजा. तर आम्ही उतरणार आहोत बेलापूर स्टेशनला आणि बेलापूर स्टेशनला उतरून आम्ही जाणार आहोत मेट्रोने. तर हा प्रवास आमचा नक्की बघा. अजून आमच्या यूट्यूब चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी लवकर सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला पण विसरू नका. तर आमचा हा ट्रॅव्हलिंग ब्लॉग कंटिन्यू पहा. जा तिथे बस, तिथे बस. माझ्या मांडी बस. रिलॅक्स बसा म्हणजे परत पनवेल बाबा बस. कोणचा ट्रेन आहे बाई? पनवेल आहे ना. चला पनवेल रिकॉर्ड करा बाबा. पनवेल पनवेल. रेकॉर्ड करा बाबा. तर मंडळी पनवेलची ट्रेन भेटून राहिली आम्हाला. इकडे बघा श्रुती च्युइंगम खाते. इकडे असंग दादा आहे. काय खातं? इकडे आहे मुडराशी काय खाते? मुडराशी प्लास्टिक खाते बघा. कुरकुरे खाते. आणि इकडे बघा काय खाते तू सांग? दाडाचं कुरकुरे. कुरकुरे खातात. इकडे टाइमपास. इकडे प्रवास. एक असं पिक्चर बनवलं आहे सांगली टू मुंबई. आणि इथे मी आणि श्रुती आम्ही गोरेगावमध्ये बसलोय पनवेल ट्रेनमध्ये. मुद्दामून डायरेक्ट ट्रेन पकडली आणि चिल्ली पिल्ली आहे ना आमच्याबरोबर. तर जास्त गर्दीमध्ये थोडंसं त्रास होईल त्या अनुषंगाने आम्ही पकडले मुद्दामून पनवेलची डायरेक्ट ट्रेन. तर आम्ही उतरणार बेलापूरमध्ये. तो प्रयत्न करू जर 9-9:30पर्यंत उतरलो तर तिथून आम्ही मेट्रो पकडणार आहे आणि मेट्रोने आम्ही जाणार आहोत पेंदरपर्यंत. तर बघूया मेट्रोचा प्रवास कसा असतो ते. लेट्स ट्राय. पहिल्यांदा काय ना मेट्रोचा प्रवास? ठीक आहे. टायमिंग मध्ये गेलो आपण तर तुला मेट्रोचा प्रवास भेटेल बघायला. ओके. काय लोक पहिल्यांदा जातात मेट्रोला. बघूया कसं काय ते. आणि आपल्याची बॅटरी पण खतम झाली आहे. बॅटरी संपत आली आहे. चलो बघू. मस्ती करतो ना एकदम. बोलवून मस्ती करतो. काय चाललंय तुझं? ए पलटण उतरली. अन्वेत तर फायनली मेट्रोने प्रवास असणार आहे आमचा. फर्स्ट टाइम प्रवास करतायत असंग, अन्वित आणि गँग. तर मेट्रो आलेली आहे. इकडून जायचं असतं. तर हे बघा वेट वेट वेट. पूर्ण मोकळीच आहे. असं कुठं आहे? उघड ना. खेळायचं का तुम्हाला? फटके आम्ही तिकडे बसून
राशी अरे आहेत ना तिकडून पण कोण बोलला नाहीये चला सो गाईज फायनली आम्ही उतरलोय पेठाली मेट्रो स्टेशनच्या इथे तर ऑब्विसली आता टाईम झाला आहे थोडंसं काहीतरी खाऊन मग आम्ही घरी जाणार आहे तर झाला तिकीट स्कॅन करतो बाहेर जातो पटकन आणि बाहेर भेटूया राशी खालून जा बाजूला हो ना चालू केला व्हिडिओ तुम्ही तर बघत असू शकता की सगळे खायला बसलेले आहेत तिथं मस्तपैकी खात आहेत सगळे पोट भरून खात आहेत यो बघा आमचा चिंगळ्या जाईना झालंय म्हणून सारखं काकांना म्हणालाय काका बास आहे मला नुसतं बोली भाषेचा पहिलवान आहे नुसतं बोलायला पहिलवान माग माग खात तर काय नाही नुसतं नावानं बोलायचं ह्याला अर्ध ताट दिलेलं तरी खायचं झालं नाही आणि मग आमची पाणी उडवायला लागल्या सो मंडळी कसा वाटला तुम्हाला आमचा हा ट्रॅव्हलिंग ब्लॉग गोरेगाव टू तलोजा कसा वाटला आणि जर तुम्हाला आमचा हा छोटासा ब्लॉग छोटासा व्हिडिओ ट्रॅव्हलिंग व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमचा जो यूट्यूब चॅनल आहे राहुल चिती ब्लॉग्स त्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब जरूर करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा छान अशी कमेंट द्या तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तोपर्यंत सर्वांनी खुश रहा बाय